श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 3. जैसा पंचम आलापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. आता हा जो संवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये होतो आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी कथा हा शब्द वापरलेला आहे. कथा म्हटलं की काय घडलं, कसं घडलं याचं वर्णन कथेमध्ये केलं जातं आणि ती कथा सांगणारा कोणीतरी वक्ता असतो. कथेमध्ये तर्क हा गौण असतो आणि अनुभवाला प्राधान्य दिलेलं असतं आणि म्हणून या अर्थाने कथा हा शब्द इथे वापरलेला आहे. कथा सांगताय कोण? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. कुणाची कथा सांगतायत? तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद ही कथा सांगतात. आणि म्हणून इथे तर्क करत बसणं किंवा भलत्याच विचारांमध्ये अडकून पडणं याला गौण स्थान दिलेलं आहे किंवा हे महत्त्वाचं नाही. तर इथे अनुभव महत्त्वाचा आहे. आता भगवान श्रीकृष्णच कपडे बदलून म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचं रूप घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारामध्ये प्रगट झालेले आहेत आणि तेच स्वतः कथा सांगता आहेत. आणि म्हणून अर्जुनाला उपदेश करतानाचा जो भगवान श्रीकृष्ण होता, त्यावेळचा त्यांचा जो काही अनुभव होता, तो अनुभव जसाच्या तसाच घेऊन भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रगट झालेले असल्यामुळे तोच अनुभव ते इथे ज्ञानेश्वरांच्या मुखातून वर्णन करून आपल्याला ती कथा सांगतायत. आणि म्हणून इथे भगवंताला आलेला प्रत्यक्ष अनुभव भगवंतच सांगतो आहे, अशा अर्थाने ही कथा आहे. आता याला विशेषणं कशी सुंदर वापरली आहेत बघा. पंचमालापू सुगंधू म्हणजे पंचम स्वर, म्हणजे संगीतामध्ये जे 7 स्वर असतात, सा रे ग म प. प हा 5वा, सा पहिला, रे दुसरा, ग तिसरा, म चौथा, प 5वा, ध 6वा आणि नी 7वा. सा रे ग म प ध नी असे हे संगीतातले 7 स्वर असतात. त्यातला हा पंचम स्वर म्हणजे प. आता हा पंचम स्वर कोकिळेचा स्वर आहे असं संगीतशास्त्रामध्ये मान्य केलेलं आहे. तो अत्यंत नाजूक असतो, कोमल असतो आणि खणखणीत असतो, स्पष्ट असतो. पंचम स्वर लावणं म्हणजे त्या गवयाची तयारी किती आहे ती त्यातून दिसून येते. आणि एखादा गवई जेव्हा पंचम स्वर उत्तम प्रकारे लावतो, तेव्हा त्याचा रियाज, त्याची गाण्यामधली तयारी ही उत्तम आहे असं श्रोत्यांना कळून येतं. सर्वसामान्य माणसं गंधार मध्यमापर्यंत जाऊ शकतात. पंचम स्वर लावणारी अगदी
काहीच मंडळी असतात, निवडक मंडळी असतात. तर हा पंचमातला आलाप घेतलेला आहे आणि तो नुसताच आलाप नसून त्याला सुगंध प्राप्त झालेला आहे, नाही का? म्हणजे कल्पना करा की तो स्वर किती मंजूळ असेल, किती कोमल असेल, किती नाजूक असेल आणि त्याला सुगंधही प्राप्त झालेला आहे. आता सुगंध हा शब्द का वापरला आहे त्याचं थोडंसं स्पष्टीकरण देतो. सर्वसामान्य गवई जेव्हा गातात तेव्हा पंचम स्वर लावला एवढंच म्हणतो आपण. आणि इथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गातायत आणि भगवंत जिथं असतो तिथं सुगंध पसरतो. ते वातावरण सगळं सुगंधित होऊन जातं, पुलकित होऊन जातं, प्रसन्न होऊन जातं, पावन होऊन जातं. आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गात असल्यामुळे त्यांच्या गायनाला देखील, संगीताला देखील एक सुगंध प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचम आलापू सुगंध अशी उपमा दिलेली आहे. पुढे म्हणतायत परिमळ आणि सुस्वाद, नाही का? आता संगीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण त्यातला रस, त्याचा आस्वाद घेत असतो. आणि सौंदर्याचा रस घ्यायचा आहे म्हणजे तो रुचकर असला पाहिजे, स्वादपूर्ण असला पाहिजे आणि सुगंधित असला पाहिजे, नाही का? म्हणजे बघा, एखादं नुसतंच श्रीखंड असणं वेगळं, परंतु त्या श्रीखंडामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे, वेलदोडे घातलेले आहेत, तर यांचा सुगंध त्या श्रीखंडाला प्राप्त होतो. आणि थोडासा आंब्याचा रस जर त्याच्यामध्ये मिसळला तर आम्रखंड तयार होतो, म्हणजे त्याचा स्वाद वाढतो. म्हणजे जसं हे सुगंध आणि स्वादमय असं श्रीखंड तयार होतं, ज्याला आपण आम्रखंड म्हणतो, त्याची गोडी ही नुसत्या श्रीखंडापेक्षाही कितीतरी पटीने जास्त चांगली असते. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांना हे सांगायचं आहे की हे सामान्य गायन नाही आहे, तर याचा स्वादही चांगला आहे आणि परिमळ म्हणजे तो स्वाद देणारा पदार्थ हा सुगंधित आहे. असं ते सुंदर सांगणं आहे आणि असं ते सुंदर ऐकणं आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना अत्यंत निवडक अशा उपमा वापरून, निवडक शब्द वापरून या भगवान श्री गोपाल कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या संवादाचं सुंदर असं वर्णन करतायत. आणि पुढे म्हणतायत तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये, नाही का? जसा एखादा विनोद ऐकला म्हणजे आपल्याला आनंद होतो, खळखळून आपण हसतो, त्या पद्धतीचा आनंद हा संवाद ऐकताना झालेला आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवान श्री गोपाल कृष्ण सांगताहेत आणि अर्जुन ऐकतो आहे, भक्तराज असणारा अर्जुन ऐकतो आहे.
आणि हा आत्मानात्म विवेकाचा विषय म्हणजेच ब्रह्मज्ञान सांगणारा, ब्रह्मविद्या देणारा असा हा विषय. आणि म्हणून हा संवाद मोठा विलक्षण आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा आणि जणू काही आपल्या कानांना हे सौभाग्य प्राप्त झालंय, त्यांचं भाग्य उदयाला आलंय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढची ओवी क्रमांक 4. कैसी आगळिक दैवाची, जी गंगा जोडली अमृताची, हो का जप तपे श्रोत्यांची फळा आली. आता बाकीच्या श्रोत्यांच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे माझ्या समोर बसलेले जे कोणी श्रोते आहेत, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची तपश्चर्या फळाला आली. जणू काही दैवाने त्यांच्यावर कृपा केली आणि म्हणून त्यांना ही अमृतरूपी ज्ञानगंगा प्राप्त झाली. अगोदर ही गंगा मुळातच पवित्र, त्यात ती अमृताची गंगा आणि त्यात परत आत्मज्ञानरूपी किंवा ब्रह्मज्ञानरूपी गंगा. म्हणजे ती किती पवित्र असेल आणि किती अमरपणा देऊन जाईल. गीता ही जणू काही गंगा आहे आणि त्यामध्ये आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सांगितलेलं असल्यामुळे ती अमृताची गंगा झालेली आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि या श्रोत्यांचं भाग्य आज फळाला आलं, उदयाला आलं, म्हणून त्यांना ही कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं, त्यांचं दैव फळफळलं आणि म्हणून ही त्यांना अमृतरूपी गंगा प्राप्त झाली. पुढच्या ओवीमध्ये 5व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आख्य म्हणजे नावाचं, गीता या नावाचं जे काही संवाद सुख आहे, आख्यान आहे, ते आख्यान ऐकून आपण ते सुख भोगावं. कसं भोगावं? तर आपल्या संपूर्ण शरीराचं कान करून, सगळ्या इंद्रियांची कान करून, कानामध्ये ही सगळी इंद्रिये आणून बसवावी किंवा संपूर्ण शरीर हेच कान करावं आणि मग हे संवाद सुख भोगावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सगळे संत अशाच पद्धतीने सांगत असतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा दासबोधामध्ये म्हणतात, मनाच्या तोडुनी ओढी, श्रवणी बैसावे आवडी. नाही का? इथे ऐकणं याला फार महत्त्व आहे. परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये ऐकण्याला फार महत्त्व आहे. आणि ते कसं असावं तर लिसनिंग. कोण आपल्याला सांगतो आहे त्याच्या भूमिकेशी जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हाच ते ऐकणं हे संवाद होतं. सत्संगतीचा अर्थ हाच आहे. संत जिथे मनाने असतात तिथे आपण जाऊन पोहोचणं, यालाच सत्संगती असं म्हणतात.
आणि ही संगती आपल्याला नामाच्या साह्याने प्राप्त होते. आणि म्हणून नाम घेणं म्हणजेच सत्संगती. का? कारण नाम घेताना आपण ते नाम ज्याचं असेल त्याच्याशी जोडले जातो. ज्या श्रद्धेने, ज्या आत्मीयतेने आणि ज्या प्रेमाने, ज्या भक्तीने आपण नाम घेऊ, तेव्हाच आपल्याला त्या त्या दैवताची संगती प्राप्त होते. ती संगती म्हणजेच सत्संगती. आणि अशा सत्संगामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला संवाद घडतो. म्हणजे त्या दैवताशी आपण बोलू लागतो किंवा आपल्याला ते काय सांगतात हे कळू लागतं, जाणीव निर्माण होते. माझ्यामध्ये त्याची जी काही भूमिका असेल ती जर नसेल तर संवाद कितीही जरी चांगला असला तरी त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकरूप झालं पाहिजे, एक चित्त झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला समोरचा काय सांगतो आहे हे कळणार नाही. आणि ते कळलंच नाही तर संवाद घडणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.